नवी मुंबई मनपा रुग्णालयात 32 वर्षीय संगीता खरात यांच्या प्रसूतीनंतर तिचा मृत्यू झालाय। प्रसूतीनंतर रक्त तपासणीसाठी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता शरीरात रक्तच नसल्याचे समोर आले। रक्तस्राव होतोय याकडे दुर्लक्ष झाल्याने महिला अत्यवस्थ असताना मनपा रुग्णालयाच्या कोट्यातून फोर्टिस रुग्णालयात महिलेला भरती करण्यात आले। मात्र महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अपुरे कागदपत्र असल्याचे कारण देत रुग्णाच्या नातेवाईकाकडून बिलाची रक्कम मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मनपा रुग्णालयातील दोषींवर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी आहे। माझी पोरगी सकाळची कुरब्या गावामध्ये गेली जातो म्हणून दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर लोक बोलले तुझ्या अंगावरचं पाणी चालले, तुला आताच्या आता ॲडमिट करावं लागेल। ते डॉक्टर बोलले, ती म्हणली कुठल्या दवाखान्यात, ती म्हणली ते डॉक्टर बोलले वाशीला न्यावं लागेल। ती म्हणली मला ते वाशीला जायचं नाही, मला मीनाताई ठाकरेला जायचं आहे बोलली। तर आम्ही तिथली मीनाताई ठाकरेची आम्ही रिक्षा घेत नाही, आम्ही इथली पेशंट इकडे पाठवतो बोलले सेक्टर 10ला। आम्ही तिकडचे रिक्षा घेत नाही, आम्ही इकडची पूर्ण रिक्षा घेतो। मग त्यांची रिक्षा कुठं गेले, माझं बाळ कुठं गेलं, त्यांनी सगळं का केलं नाही। त्या बाळाला मी लई विनंती केली माझ्या बाळाला नको तिथं घेऊन जाऊ, मला तिकडे जायचं, तर त्यांनी मला नाही ऐकलं। आमची सही घेतली, तिथं आम्ही नेत नाही बोलले। म्हणजे आम्ही तिकडं घेऊन गेलो, आम्हाला तिथंच न्यायचं बोलले ते लोक। आम्ही तिकडं पाठवू शकत नाही बोलले, बिलकुल नेत नाही। मग तुम्ही म्हणला तिकडं नेला तर तुमची जिम्मेदारी बोलले, आम्ही ठीक आहे बोललं। मग आम्ही त्या बॅनं आम्ही इकडे घेऊन आलो माझ्या बाळाला घेऊन आलो। ह्या लोकांनी ॲडमिट करून घेतले इकडे, आम्ही ॲम्ब्युलन्स केले, आम्ही गेलो वाशीला आलो। वाशीला तिथे ॲडमिट करून घेतली, ॲडमिट करून घेतल्या तेव्हा काय नव्हतं, चांगली होती, बोलली, खाल्ली, खिचडी पण खाल्ली, डाळ खिचडी खाल्ली, वडापाव खाल्ला, सगळं खाल्लं माझ्या बाळानं। चांगली होती तेव्हा 5 वाजता चांगली होती, जेवली खावली सगळी। आणि नंतर त्याला 6-7 वाजता मग तिला आतमध्ये घेतलं, ती सलानी लावली, तिला इंजेक्शन कसलं दिलं काय माहिती, 2 इंजेक्शन दिले। नंतर त्याला अजून 1-2 घंट्यानं 2 इंजेक्शन दिले, अजून परत 2 घंट्यानं 2 इंजेक्शन दिले। पुरगीला माझ्याकडे यायला लागले, पुरगीला माझ्या त्रास व्हायला लागला, तिला ओढायला लागल्यानंतर त्या लोकांनी माझ्या बाळाला काय केलं मला माहीत नाही, आतमध्ये नेमच्याने काय केलं मला माहीत नाही। कुठली डॉक्टर होते माहीत नाही, 2 होते, एक सिस्टर होते, एक लेडीज आणि एक डॉक्टर होता। तिला लय दम देत होते, तिला ओढ होते काय नाही, तिला दम देत होते, तिला दम देत होते, मारलं का काय काम आहे माझ्या लेकराला। आवाज येतो, आवाजच नाही आला परत माझ्या लेकराचा, माझ्या पुरीचा आवाज नाही आला मला परत डिलिव्हर झाल्यावरचा आवाज आला, डिलिव्हर झाल्यावर आवाज झाले म्हणलं डिलिव्हर। मग त्याच्यानंतर बाळाला इकडं आणल्यावर आम्हाला दाखवलं, पुरगीचं तिकडं काय ते टाके घालत होते, टाके घालताना मी फक्त बघितलं लांबून, तर पुरगी माझ्या रडत होती, तर ते रक्त काढत होते माझ्या बाळाचं। बाय माझे म्हणत होते रक्त का माझं काढा लागलं, मला सोडा ना, जाऊ दे आता झालं ना, असं का करायला लागलं, तर त्यांनी सोडलं नाही, परत झालं माझ्या बाळीला आणून टाकले तर काढल्यावर। मुलाला माझ्या काय म्हणते लोक बोलले बिस्किट आणि चहा दिला तिला खायला, ती बोलले बिस्किट आणि चहा द्या। मग बिस्किट आणि चहा तिला चारला, मम्मीला बोलले, मग मी पाणी पाजलं तिला, पाणी पाजलं तेव्हा चांगली होती। मला म्हणले मम्मी इथंच बस माझ्यापाशी, इथंच बस म्हणलं, हा म्हणलं हाय बा इथंच मी पाणी पाजलं तिला, चांगली बोलली माझ्याशी तेव्हा। मग काय माझ्या लेकराला केलं त्यांनी माहीत नाही। त्याच्यानंतर माझ्या लेकराचं डोळे पांढरे होत होते, लेकराला माझ्या आयुष्यामध्ये त्या लोकांनी न्यायला पण ॲक्झरीपणा केला, त्या लोकांनी पण लय उशीर केला। म्हणून माझं तरबळत होतं, माझ्या छातीत दुखायले, मला चक्कर मारत्या, मला कसं तर व्हायलंय, मला छाती दुखायले असे म्हणत होते। तर त्या लोकांनी कायच लक्ष दिलं नाही, नुसतं बघतच होते, रक्त काढत होते। तर एक गुणसुद्धा रक्त आलं नाही, 2-3 जागी इंजेक्शन घुसवलं त्या लोकांनी, तर रक्त का निघालं। मी म्हणलं रक्त का निघालं नाही तिचा, रक्त का निघालं नाही, तर रक्त नव्हतं तिच्या अंगामध्ये। काय केलं मग आयसीयूमध्ये नेलं, त्याच्यानंतर मला दाखवलं नाही त्यांनी, काहीच नाही दाखवलं। त्याच्यानंतर मी इकडं बाळाला घेऊन बसले, काय केलं काय माहीत मग माझ्या बाळाला। तर मग त्याच्यानंतर मला माहीत नाही मला त्याच्यानंतर काय झालं ते।